गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झाले ते. US मार्केट हे मिक्स क्लोज झालं आहे. त्यांचे जे इंडेक्स आहेत तर त्याच्यामधले काही ग्रीनमध्ये तर काही रेडमध्ये क्लोज आहेत, परंतु फार काही ग्रीनमध्ये नाहीत आणि फार काही रेडमध्येही नाहीत. म्हणजेच बॅलन्स आहे, फार काही जास्त काळजी करण्यासारखं नाही आहे. आणि याच्यामध्ये एक इंडियन मार्केटसाठी स्पेशली गुड न्यूज आहे. ती म्हणजे की ॲक्सेंचर ही जी कंपनी आहे US मध्ये, की जी जगातली फार मोठी IT कंपनी आहे, तर त्या ॲक्सेंचर कंपनीनं त्यांचं जे काही रेव्हेन्यू ग्रोथ फोरकास्ट आहे ते मांडलेलं आहे की जे फार पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ॲक्सेंचर काल US मार्केटमध्ये 7% अप गेलेला आहे, वरती गेलेला आहे. आणि आपले जे काही इंडियन ADRs तिथं काम करत आहेत की जे मोस्टली म्हणजे भारतातल्या IT कंपन्या ह्या ॲक्सेंचरलाच फॉलो करतात, त्यांच्या जे काही ग्रोथ फोरकास्ट वगैरे त्याला फॉलो करतात. तर मग इन्फोसिस, त्यानंतर विप्रोचा ADR, हे सगळे ADR ऑलमोस्ट 2 ते 2.5% आसपास तिथं ग्रीनमध्ये क्लोज आहेत. म्हणजेच आज आपण 100% सांगू शकतो की इथे इंडियन मार्केटमध्ये जे काही IT स्टॉक्स आहेत तर ते फार चांगलं आज परफॉर्म करतील. इन्फोसिस असेल, HCL टेक्नॉलॉजी असेल, त्यानंतर TCS वगैरे, विप्रो, हे सगळे कंपनीज तुम्हाला आज चांगलं काम करताना दिसतील. आता जर आपण एशियन मार्केट्समध्ये पाहिलं तर एशियन मार्केट्स ॲज युज्युअल मिक्स आहेत. परंतु काल रात्री एक डेटा आलेला आहे जपानमधनं. जपानचं जे कोर इन्फ्लेशन डेटा आहे तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा कमी आला आहे, की जे मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच काय की त्यावरती आज इंडियन मार्केट प्लस एशियन मार्केट्स हे सगळे रिॲक्ट करू शकतात. आता या सगळ्या गोष्टी पाहता मार्केट एक 40 ते 50 पॉईंट गॅपअप ओपन करते असं गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते. तर मग आता पाहूयात की मार्केट कसं सस्टेन करेल. परंतु आज जे डिफेन्सिव्ह स्टॉक्स आहेत लाईक फार्मा आणि IT, फार्मापेक्षा IT जास्त, तर ते आज मार्केटला चांगल्यापैकी सपोर्ट करतील. त्यामुळे जिथे निगेटिव्ह बिल्टअप झाले तर ते स्टॉक्स मे बी जे काही ऑटो स्टॉक्स आहेत तर त्याच्यामधले आहेत. म्हणजेच ऑटो निगेटिव्ह परफॉर्म करतील मे बी, मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत तर ते 2-3 दिवस चांगल्यापैकी त्यांनी परफॉर्म केल्यामुळे ते थोडे थांबतील, थोडेसे रेस्ट घेतील आणि एक जनरल प्रॉफिट बुकिंग त्यांच्यामध्ये येऊ शकतं. आणि त्याच्याऐवजी काउंटर करतील IT स्टॉक्स, कारण IT स्टॉक्ससाठी ट्रिगर पॉईंट फार चांगला आहे, फार मोठा आहे. त्यामुळे पाहूयात की आज मार्केटमध्ये काय घडू शकतं ते. तर मग आता इंडियन मार्केटकडे जर आपण पाहिलं तर इंडियन मार्केटमध्ये सुद्धा एक डेटा पेंडिंग आहे. तो म्हणजे इंडियाचा जो मॅन्युफॅक्चरिंग डेटा आहे तर तो 10:30 वाजता येणार आहे. म्हणजेच 10:30ला तुम्हाला एक मोमेंटम मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतं की जो डेटा आहे तो कसा आहे यानुसार. त्यामुळे तुम्ही त्या डेटावरती लक्ष ठेवा. लाईव्ह डेटा आल्यानंतर तुमच्या ते लक्षामध्ये येईल की मार्केट कसं रिॲक्ट करते. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पोझिशन्स ज्या आहे तर त्या काउंटर करू शकता. आता जर आपण बाकी सगळ्या गोष्टी पाहिल्या तर इंडिया विक्स वगैरे जर पाहिलं तर इंडिया विक्स पुन्हा एकदम डाऊन झालेला आहे. ऑलमोस्ट 13च्या आसपास आता इंडिया विक्स ट्रेड करतोय. म्हणजेच काय की ऑप्शन सेलर्ससाठी जे लांबचे ऑप्शन्स आहेत, दूरचे ऑप्शन्स, तर त्याच्या प्राइजेस आता कमी झालेले आहेत. त्यामुळे आता लोक जे काही स्ट्रॅडल वगैरे सेल करायचे ते आता स्ट्रँगलवरती येतील, थोडं जवळचे जवळचे सेल करतील आणि मग हळूहळू हळूहळू हळू ते ग्रो करत राहतील. परंतु तुमचं जे प्रॉफिट पर्सेंटेज मागच्या एक 15 दिवसांमध्ये होतं तर ते राहणार नाही, हे कॉमन आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फायनान्स मिनिस्टर जे काही आता येणारं बजेट बनवत आहेत तर त्याच्यामध्ये काही सजेशन्स घेतले जातात. तर त्यामध्ये असं एक सजेशन देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे की जे फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ट्रेड करतात तर त्यांच्यासाठी जे 1,000 कोटीपेक्षाही जास्त ट्रेड करतात, म्हणजेच ऑल्गो ट्रेडर असतील किंवा मग जे मोठे HNI वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी STT आणि CTT वाढवावा, म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन चार्जेस आहेत ते वाढवावेत. आणि जे रिटेल ट्रेडर्स आहेत तर त्यांच्यासाठी ते कमी ठेवावेत, की जेणेकरून त्यांचं पार्टिसिपेशन इक्वल राहील किंवा मग रिटेल ट्रेडरला थोडा आपण काय म्हणू शकतो की थोडा सपोर्ट भेटेल. परंतु हे जरी पाहिलं तर याचा समजा जर मार्केटवरती इम्पॅक्ट येणार असेल तर तो 100% निगेटिव्हच येईल, कारण F&Oमध्ये सगळे मोठेच प्लेयर्स आहेत. छोटे प्लेयर्सचे पैसे खाण्यासाठीच तर मोठे प्लेयर येत असतात. मग त्यांना जर टॅक्सेस वाढवले तर मग साहजिकच आहे की ते मार्केटला हॅम्पर नक्कीच करतील. तर मग
आज स्टॉक स्पेसिफिक सांगायचं झालं तर काल रिलायन्सनं चांगलं रॅली केली आहे. त्याचं मागचं रिझन असं आहे की रिलायन्स जिओने लास्ट मंथमध्ये जो त्यांचा डेटा आला आहे तर त्यानुसार 20 लाख नवीन कस्टमर ॲड केलेत आणि त्याच्या अगेन्स्ट असलेली कंपनी म्हणजे एअरटेल, तर त्यांनी 7 लाख कस्टमर्स नवीन ॲड केलेत. ॲक्च्युली याआधी गेले वर्षभर यांचा जो डेटा होता तो ऑलमोस्ट 50-50% असायचा. म्हणजे समजा 10 लाख जिओने ॲड केले तर 8-9 लाख, 10 लाख, 11 लाखच्या आसपास एअरटेल पण ॲड करत होतं. परंतु यावेळेस हा गॅप फार मोठा आहे. जिओनं 20 लाख तर एअरटेलनं फक्त 7 लाख कस्टमर्स ॲड केलेत. त्यामुळे आपल्याला रिलायन्समध्ये एक चांगला बूम पाहायला मिळाला आहे. त्यामुळेच मार्केटमध्ये आपण पाहू शकतो की एक डीप आल्यानंतर काल एक सडन बाईंग आलं होतं ते रिलायन्समुळं. आता आज आय टी स्टॉक्स तर चांगले ग्रेनमध्ये राहतील, त्याच्यामध्ये तुम्ही चांगले ट्रेड्स शोधू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की HCL टेक्नॉलॉजीने एका फॉरेन कंपनीसोबत 5G AI जनरेटिव्ह प्रॉडक्टसाठी एक MOU साईन केलं आहे. त्यामुळे ते आता स्वतः AIमध्ये उतरत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ज्या प्रोडक्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये ते उतरत आहेत. तर या सगळ्या गोष्टीचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला HCL टेक्नॉलॉजीवरती पाहायला मिळू शकतो. म्हणजे IT साठी आज विन विन सिच्युएशन आहे असं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडली असेल. जर पडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.